रवींद्र जाधव सर. ओके. रवींद्र जाधव सर. येस सर. काय करता सर आपण बाय बॅकग्राऊंड? सर मी एक महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये आहे. वाव, Yes. ग्रेट. MSF मध्ये आहे सर, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. ओके. तर मला एक सांगा, या फॅमिली मध्ये येण्याचं मुख्य कारण काय होतं सर? सर ह्या फॅमिलीमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझं किडनीला सूज आली होती, म्हणजे चरबीचं प्रमाण वाढलेलं होतं किडनीवर, आणि त्यानंतर ऑपरेशन झालं होतं माझं, आणि 6 महिन्यातच माझी जाधव सरांची ओळख झाली. सर बोलले, ऑपरेशन कशाचं झालं होतं सर? सर किडनीवर सूज आलेली होती माझ्या. ओके ओके. येस सर. तर त्यामुळे कधी झालं होतं ऑपरेशन? चरबीचं प्रमाण वाढलं होतं, चरबी वाढली होती सर किडनीवर. ओके ओके ओके. येस सर. आणि पाठदुखीचा आणि मायग्रेनचा त्रास होता मला. त्या पण जाधव सरांची भेट झाली. सर बोलले असं असं आरोग्य फॅमिली आहे आपली, त्याच्यामध्ये आपण फिटनेस ठेवू शकतो आपण. त्यामुळे सर मी जॉईन झालो होतो. आणि Okay. वजन वाढलेलं होतं, 75 किलो वजन होतं माझं. पोटाचा घेर वाढलेला होता. अच्छा. येस सर. पोटाचा घेर वाढला होता, वजन वाढलं होतं, तुमचं ऑपरेशन सुद्धा झालं होतं. ओके. हो सर. तर त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही आरोग्य फॅमिली मध्ये नव्हता, तुमचं वाढलेलं वजन घेऊन तुम्ही ड्युटी करत होतात, त्यावेळेची एनर्जी लेवल कशी होती, किंवा तुम्हाला काय काय समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागायचं, तुम्हाला काय त्रास जाणवायचे त्याच्या व्यतिरिक्त? सर माझं एकतर ऑपरेशनच्या अगोदर माझं पोटामध्ये दुखायचं, साईडला खूप दुखायचं. आणि मग ऑपरेशन झाल्यानंतर मी 6 महिन्यात जॉईन केली. त्यानंतर ड्युटीला जाताना पण त्रास व्हायचा मला. असं म्हणजे ही जागा पूर्ण अशी सुन्न झालेली होती, डावी साईड. आणि वाढलेलं वजन, मायग्रेनचा त्रास. मग त्यासाठी मी खूप प्रयत्न केले सर. वजन कमी करण्याचा पण केला, लिंबू पाणी पिलो, मध पाणी पिलो. जवळजवळ 10-12 किलो लिंबू मी असं वेस्ट करून टाकले, पण 1 किलो वजन कमी झालेलं नाही. ओके ओके. येस सर. तर या फॅमिली मध्ये आल्यानंतर तुम्ही तुमचे ग्रेट कोच आहेत, ओके, त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आपल्या वर्कआउटच्या कॉलवर. ओके. वर्कआउट आपला आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी हा सकस संतुलित आहार सुरू केला? सर मी पहिल्या महिन्यातच जॉईन केलं. पहिल्या महिन्यातच ऑर्डर करून होती मी, आणि सकस संतुलित आहार चालू केला होता. ओके. येस सर. म्हणजे तुम्ही जॉईन झालात की लगेच तुम्ही सकस संतुलित आहार मागून घेतला आणि सुरू केला? हो सर. हो सर. वा, ग्रेट. 3 महिन्यामध्ये जवळजवळ माझं 10 किलो वजन कमी झालेलं होतं. वाव, 3 महिन्यामध्ये 10 kg वेट कमी झालेलं आहे. सिरियस. वाव, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन, क्लॅपिंग करायची सगळ्यांनी. 3 महिन्यामध्ये 10 kg वजन कमी केले सरांनी. ओके. वजन तर कमी झालं, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही डिसऑर्डर होत्या तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला का? नक्कीच सर. ड्युटीहून आल्याच्या नंतर मायग्रेन एवढा वाढलेला होता माझा. मी असं म्हणजे चादर काही अंगावर घेऊन असं कुठेतरी झोपायचं, मी डोकं असं खाली घालून. म्हणजे एवढा त्रास भयानक होता मला मायग्रेनचा. पण माझा सर 15 ते 20 दिवसात माझा मायग्रेन त्रास कमी झाला सगळा. आणि माझी जे ऑपरेशन झालेलं होतं किडनीचं, ती जागा सुन्न झाली होती. म्हणजे चिमटा घेतला तरी कळत नव्हतं की ह्याला काय झालेलं आहे. पण असं वाटतंय की मी पहिल्यासारखा तंदुरुस्त झालोय. काहीच मला ऑपरेशन झालं नाही, काय नाही असं वाटत सर. एकदम फिट अँड फाईन आहे. ओके ओके ओके. एनर्जी लेवल मध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का? पहिल्या दिवसाचा तुमचा वर्कआउटचा स्टॅमिना आणि आज तुम्ही खूप अमेझिंग 1 तास वर्कआउट गाईड केला, हा पहिल्यापासूनच तुमचा एनर्जी लेवल होती की या फॅमिली मध्ये आल्यानंतर डेव्हलप झाली? नाही सर, या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर डेव्हलप झाली. माझी एनर्जी वाढली आणि मी एकदम दिवसभर फ्रेश राहतो. मला कुठला आळस येत नाही, थकवा येत नाही. मायग्रेनचा तर पूर्ण त्रास गेला. ऑपरेशनचं झालं तर त्याचा पण त्रास नाहीये मला काही सर आता. ओके ओके. बघू शकता बिफोर त्यांचा फोटो सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय का? बिफोर मध्ये त्यांची जी काय लाईफस्टाईल होती, त्यांचा पोटाचा घेर असेल, ऑल ह्याच्यात त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्किन आहे, ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आता ग्लो दिसत असेल. ओके. म्हणजे इथे फक्त वजनच कमी केलं जात नाही, तुमचा लुकआउट सुद्धा चेंज होतो. आणि आफ्टर मध्ये बघा, दिसतायत की नाही एकदम स्मार्ट पर्सन. ओके.
म्हणजे तुम्ही तुमची जीवनशैली जर बदलली ना तर तुम्हाला खूप छान आणि अमेझिंग असे बदल जाणवतात. त्याच्या व्यतिरिक्त एक बदल येतो आपल्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा खूप वाढतो. ओके, येस सर. पूर्वी आपला जो आत्मविश्वास असतो तो कमी असतो खूप. पण या नक्कीच सर. फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपण जे काही बदल करतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यानुसार आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. जाणवतंय का सर तुम्हाला पूर्वीचा जो तुमचा आत्मविश्वास होता आणि आताचा जो काय तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे त्याच्यात काही बदल जाणवतोय का? नक्कीच सर, खूप बदल झाले त्याच्यामध्ये, पहिल्याच्या जीवनशैलीत आणि आताच्या जीवनशैलीमध्ये. सर बघा, मॅडमचं पण वजन खूप वाढलेलं होतं डिलिव्हरीच्या नंतर. येस येस येस. त्यांचं बघा वजन. त्यांच्या फॅमिलीचा रिझल्ट बघा. बिफोर मध्ये त्यांची फॅमिली मॅडम आणि सर आहेत, त्यांचे एक छोटस बाळपण आहे, आणि आफ्टर मध्ये लाईव्ह मध्ये बघा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे. खूप छान, खूप छान. येस सर. आणि सर मॅडमचा पण अनुभव शेअर करायचा होता. मॅडमचं पण खूप वजन कमी झालेलं आहे. येस येस, आपण मॅडम कडनं त्यांचा अनुभव ऐकूया. ओके, तर मला एक सांगा सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. Yes, sir. तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सगळे जे काही बदल झाले, तुमचा जो काय ट्रान्सफॉर्मेशन झाला, ओके, तर हे सगळं कशामुळे झालं असं वाटतं तुम्हाला? काय तुम्ही बदल केला तुमच्या लाईफस्टाईल मध्ये? सर 1 तास वर्कआउट स्वतःसाठी दिला आणि 1 ग्लास आपला सकस संतुलित आहार, याच्यामुळे पूर्ण जीवनशैली बदलून गेली. येस, येस सर. म्हणजे 1 तास स्वतःसाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या पेशींना लागणारा जो जीवनसत्व असलेला सकस संतुलित आहार आहे तो आपल्या पेशींना देणं खूप गरजेचं आहे. ओके. येस सर. येस येस, हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत्वे वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. थँक्यू सर, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला आणि 1 तास आज वर्कआउट गाईड केला. थँक्यू थँक्यू सो सर. मच. ओके सर, थँक्यू. आपण मॅडमचा अनुभव ऐकूया. येस, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओके, थोडस मोबाईल जवळ घ्या किंवा थोडं तुम्ही पुढे सरका म्हणजे आवाज क्लिअर येईल. येस, काय नाव आपलं? सर माझं नाव जयमाला अशोक हिरवे. ओके ओके, आणि या फॅमिलीमध्ये येण्याचं मुख्य कारण काय होतं मॅडम? सर माझं या फॅमिलीमध्ये येण्याचं मुख्य कारण माझं वाढलेलं वजन आणि मला असलेला मणक्याचा त्रास, याच्यामुळे मी या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले आहे. ओके, मणक्याचा त्रास तुम्हाला किती वर्षापासून होता? मला मणक्याचा त्रास 2017 पासून होता सर. 2017 पासून. आणि तुमचं किती वजन वाढलं होतं? सर माझं 2017च्या नंतर, माझं मुलांच्या डिलिव्हरी नंतर माझं 92 kg वेट झालं होतं. 92 kg वेट? हो सर. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही मॅडम तुम्ही 92 किलोचे होतात पूर्वी. 92 kg झालं सर माझं डिलिव्हरीच्या नंतर वजन. ओके, तर वजन तुमचं 92 किलो होतं, त्यावेळेस काही टॅबलेट वगैरे चालू होती का, जसं की थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, असं काही डिसऑर्डर होत्या तुम्हाला? तर त्याची मला काही बाकी कुठल्याही डिसऑर्डर नव्हत्या. मला फक्त मणक्याचा त्रास आणि वाढलेलं वजन एवढंच होतं. ओके ओके, मग ते मणक्याचा तुम्हाला जो त्रास होता त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट वगैरे तुमची चालू होती का? हो सर, मी मणक्याच्या त्रासासाठी पार पुण्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलेली. 2017ला मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे आणि आमच्या गाडीचा अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये माझ्या मणक्याला 4 ठिकाणी गॅप होता, मला कमरेपर्यंत. ओके ओके ओके, बघा मॅडम, बॅकग्राऊंड म्हणजे एक महाराष्ट्र पोलीस आहेत, क्लॅपिंग करायची सगळ्यांनी. ओके, त्यांची म्हणजे पोलिसांची जी ड्युटी असते हे कोणाला सांगायची गरज नाहीये, सगळ्यांना माहित आहे की 24 तास ऑन ड्युटी कधी कधी राहावं लागतं, घराच्या बाहेर राहावं लागतं. स्वतःला वेळ देण्यासाठी पण त्यांच्याकडे वेळ नसतो, त्यातून पण ते वेळ काढून या फॅमिलीमध्ये जॉईन झाले. आता त्यांचा आपण अनुभव ऐकू, म्हणजे त्यांच्यात काय काय बदल झाले. ओके, तर मला सांगा, पूर्वी तुम्ही ज्यावेळेस ड्युटी करायच्या, ओके, तर त्या टायमाला तुम्हाला काय काय चॅलेंजेस यायचे मॅडम 92 किलो वजन असताना? चॅलेंजेस म्हणजे मला माझी मुलं तेव्हा लहान असायची. मला माझ्या मुलांना कडेवर सुद्धा उचलून घ्यावंसं वाटायचं नाही. माझ्या वजनामुळे मला चालताना दाप लागायची आणि काम करताना म्हणजे असं थोडं जरी काम केलं तरी बसा वाटायचं मला. म्हणजे जास्त वेळ उभारण्याची कॅपॅसिटी राहत नव्हती माझ्यामध्ये. ओके ओके, आणि पूर्वी बघा, आता
पोलीस म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो आपला युनिफॉर्म. ओके, युनिफॉर्म मध्ये 92 किलो असताना ज्यावेळेस तुम्ही युनिफॉर्म घालायचा त्या टायमाचा तुमचा लुकआउट आणि आता तुमचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालंय, आता तुम्हाला युनिफॉर्म कसा दिसतो? मला आता युनिफॉर्म एकदम सुंदर दिसतो. ज्यावेळेस माझं 92 केजी वेट होतं तेव्हा मी युनिफॉर्म माझा शर्ट पॅन्ट न घालता मी खाकी साडी वापरायची. ओके ओके ओके. मी येस. तसंच घालायची, म्हणजे मला घालावंसंच वाटायचं नाही माझ्या वजनामुळं. ओके, म्हणजे तुम्ही आता युनिफॉर्म मध्ये खूप छान दिसताय. छान दिसते सर. मला खूप आनंद होतो सर मी युनिफॉर्म मध्ये मला बघून. येस येस येस. ओके, तर तुम्ही सुद्धा सकस संतुलित आहार पहिल्या दिवसापासूनच सुरू केला का? हो सर, आम्ही पण पहिल्या महिन्यात जेव्हा जॉईन झालो तेव्हाच आम्ही सकस संतुलित आहार सुरू केलेला, सोबतच सुरू केलेला आम्ही सकस ओके, संतुलित. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर सुरुवातीच्या किती दिवसामध्ये तुम्हाला बदल दिसला मॅडम? सर सुरुवातीच्या पहिल्या महिन्यातच माझं 4 किलो वजन कमी झालं आणि 3 महिन्यामध्ये माझं 12 केजी वजन कमी झालं. वाव, ग्रेट, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांनी क्लॅपिंग करायची. 3 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलेलं आहे. त्यासोबत तुम्हाला जे काही चॅलेंजेस होते वाढलेल्या वजनामुळे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला का? हो सर, मला बदल जाणवला. मला आता मणक्याचा त्रास कसाच होत नाही सर. मला जाणवत सुद्धा नाही की केव्हा माझा अपघात झालता आणि मला तेव्हा मणक्याचा त्रास होत होता. असं अजिबात मला कधीच जाणवत नाही. आणि जो मला आळस वगैरे येत होता तो माझा पूर्ण निघून गेलेला आहे. म्हणतात ना एखादं यंत्र असतं लाईटवर चालणारं, ते यंत्र दिवसभरात लाईट गेल्याच्या नंतर तरी बंद पडतं. पण माझं शरीर आता असं झालेलं आहे की मी दिवसभर कशीच थकत नाही. कारण मी ड्युटीला असल्यामुळं माझं काम हे दिवसभर चालू राहतं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. ओके ओके. एक तर ही ड्युटी जी आहे पोलिसांची ड्युटी खूप हेक्टिक अशी ड्युटी असते, म्हणजे खूप त्रासदायक असते. ओके, आणि त्यातून तुम्ही एक महिला आहात, म्हणजे घराची जबाबदारी पण तुमच्यावर आहे, ड्युटीची जबाबदारी पण तुमच्यावर आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड असतं. आपल्या कॉलवर अशा काही महिला आहेत की त्या हाऊसवाईफ आहेत, तरी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. ओके, तुम्ही ड्युटी सुद्धा सांभाळताय तुमची आणि तुमचं घर सुद्धा सांभाळताय आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढताय स्वतःसाठी. ओके, तर जॉईन झाल्यापासून एवढी हॅपी आहे, खूप आनंदी आहे. कामाचा मला ताण वाटत नाही, काही वाटत नाही, काही वाटत नाही. एकदम मी दिवसभर आनंदी असते. येस येस, हे सगळं कशामुळे शक्य झालं असं वाटतं मॅडम तुम्हाला? सर हे सगळं शक्य झाले या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यापासून. हा सकस संतुलित आहार, माझा सकाळचा व्यायाम आणि याच्यापेक्षाही महत्वाचं आमचे कोच. ओके ओके. कोच, कारण की एखाद्याने ऐकल्यानंतर त्याला सांगणं योग्य आहे, पण सुरुवातीला काही माणसांना न सांग ही सोपी गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीला तसंच करायचो. सुरुवातीला आम्ही बरेच दिवस त्यांचं ऐकलं नाही, तरी पण ते आम्हाला सांगत राहायचे. येस 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 येस. ओके, अमेझिंग अमेझिंग. त्यांचे कोच ग्रेट आहेत आणि त्यांच्या कोचने खूप छान पद्धतीने त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. येस, आता मॅडम मला एक सांगा, तुम्हाला तर सध्या कुठली डिसऑर्डर नाहीये, तुमचं वजन सुद्धा आता एकदम परफेक्ट आहे, बरोबर? किती आहे वजन आता तुमचं? ओके, अजून किती किलो कमी करायचे तुम्हाला? आता नाही सर, आता मी आयडल वेटला आहे. वाव, ग्रेट, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. आयडल वेटला आहेत मॅडम. तर पोलिसांसाठी विशेष भत्ता असतो, जे व्यक्ती आयडल वेटला असतात त्यांच्यासाठी, तर ते तुम्ही अचीव केलेलं आहे. ओके, तर आता इथून पुढे तुम्ही अजून पण सकस संतुलित आहार घेतायत आणि 1 तास वर्कआउट करतायत. का बरं तुम्ही आता अजून पण सकस संतुलित आहार घेता, वर्कआउट करता, कशामुळं? हे मी यासाठी करते कारण की जेव्हा वजन वाढलं होतं, जेव्हा मला आळस येत होतं, ते आयुष्य जेव्हा मी जगले ते मला आयुष्य परत मला जगायचं नाही तेवढं त्रासदायक. त्याच्यामुळे मी हा सकस संतुलित आहार घेतेय, मला फिट येस राहायचं. येस, अपेक्षित उत्तर मिळालं. मुद्दामून हा प्रश्न विचारला कारण की मॅडम जे सुद्धा ते स्वतःसाठी 1 तास देणार आहेत इथून पुढे आणि सकस संतुलित आहार घेणार आहेत. कारण पूर्वीची लाईफ त्यांनी जगली, वाढलेल्या वजनामुळे काय त्रास होतात ना, हे त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि पुन्हा त्या लाईफ मध्ये त्यांना जायचं नाहीये. ओके, स्वतःचा फिटनेस आणि मेडिकल फ्री आयुष्य जगण्यासाठी ते इथून पुढे ते कंटिन्यू करणार आहेत. ओके, आपल्या फॅमिलीमध्ये बरेच लोक असतात, त्यांचा पहिला प्रश्न असतो की हे किती महिने घ्यायचे. काही काही व्यक्ती 2 महिने घेतात, 3 महिने घेतात, नंतर बंद करतात. ओके, तर असं न करता तुम्ही तुमच्या कोचच्या माध्यमातून प्रॉपर नियोजन करून घ्यायचंय.
अमेझिंग मॅडम. आणि मला एक सांगा, ज्यावेळेस सुरुवात तुम्ही वर्कआउटची केली त्या टायमाला एक तास वर्कआउट तुम्हाला जमायचं का करायला? नाही सर, जमायचं नाही मला. मी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं सलग वर्कआउट करायचे. त्याच्यानंतर मला जमत नाही. ओके ओके. नंतर मग तुमचं आता आज तुम्ही जे काही एक तास नॉनस्टॉप वर्कआउट केला, आताची एनर्जी लेवल तुम्हाला कशी वाटते पूर्वीच्या एनर्जी लेवल पेक्षा? छान आहे सर माझी एनर्जी लेवल. मी आणखी दिवसभर मी एवढं वर्कआउट करून सुद्धा मी दिवसभर म्हणलं एखादं यंत्र बंद पडतं लाईट गेल्याच्या नंतर, पण मी एवढं वर्कआउट करून सुद्धा मी दिवसभर उभ्याला उभी असते. मला आराम हा कसाच नसतो आणि मी आराम मला घेवायचं सुद्धा वाटत नाही दिवसभर. ओके ओके ओके. खूप छान. अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओके. तर आपल्या या फॅमिलीमध्ये मॅडम खूप साऱ्या महिला आहेत ज्या की हाऊसवाईफ पण आहेत, जॉब पर्सन पण आहेत, ओके, गव्हर्नमेंट सर्वंट मधले पण आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? प्रत्येक जण आपण गव्हर्नमेंट सर्वंट असतो, पण स्वतःसाठी सुद्धा आपल्या गव्हर्नमेंट सर्वंटला असल्यानंतर हाऊसवाईफ जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या अंगावर जी असते ती थोडी जबाबदारी असते. जेव्हा आपण गव्हर्नमेंट सर्वंट असतो त्यामुळे आपल्यावर जास्त जबाबदारी असते. आणि नोकरी तर आपण करतोच, पण घरी आल्याच्या नंतर आपल्या घरात मधील जे व्यक्ती असतात, मुलं असो, आपली फॅमिली, पूर्ण फॅमिली आहे, घरातील 4 असो 5 माणसं असो, ते आपल्यावर अवलंबून असतात. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर घरातल्या बाकीच्या माणसांपेक्षा आपण फिट राहणं हे खूप गरजेचं आहे. येस येस येस. परफेक्ट. घरातील लक्ष्मी जर सुखी असेल, घरातील लक्ष्मी जर मेडिकल फ्री लाईफ जगत असेल तर संपूर्ण घर निरोगी असतं. ओके. खूप छान संदेश दिलाय मॅडमने. तर जेवढ्याही आपल्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, तर खरंच स्वतःसाठी तुम्ही एक तास दिला पाहिजे. तुमच्या कोचचं तुम्ही ऐकलं पाहिजे. सकस संतुलित आहार एक प्रकारचं हे अमृत आहे, पण त्या सकस संतुलित आहाराला बोलता येत नाहीये की मी किती चांगला आहे. ओके. त्यामुळे अनुमान न लावता अनुभव घ्या या गोष्टीचा. ओके. थँक्यू मॅडम. तुम्ही खूप आज अमेझिंग एक्सरसाइज गाईड केली आणि तुमचा ट्रान्सफॉर्मेशन खूप छान होता. सर माझी मुलं आहेत, माझी मुलं आहेत, दोन्ही लहान मुलं आहेत. मी माझ्या मुलांना सुद्धा कंपल्सरी रोज न चुकता औषध देते. त्याच्यामुळे माझी मुलं, मी लहान असल्यापासून त्यांना, माझ्या मुलांची बुद्धी पातळी एवढे छान आहे, खूप छान आहेत मुलं. म्हणजे त्यांनी अभ्यास करतील का नाही, स्वतः बसतील का नाही, त्यांची मेमरी एवढी मजबूत झालेली आहे की इतकी लहान असून सुद्धा त्यांना, म्हणजे आम्हाला त्यांचं टेन्शन येत नाही. कसंच माझी इतकी मुलं खूप छान झालेली आहेत. ओके. म्हणजे लहान मुलांचा सुद्धा आहार तुम्ही तुमच्या मुलांना सुरला आहे? लहान मुलांचा डायनोशेक हा आम्ही दोन्ही मुलांना सुरू केलेला आहे. ओके. त्यांच्या इम्युनिटी मध्ये तो फरक दिसतो मॅडम? इम्युनिटी पॉवर वाढली का त्याची? हो सर, त्यांची इम्युनिटी पॉवर म्हणजे या काळामध्ये जसा मी त्यांना सकस संतुलित आहार केलाय तसा माझ्या मुलांना अगदी सर्दी सुद्धा झालेली नाही. ताप ही खूप लांबची गोष्ट आहे, पण पावसाळा असो काही असो, सर्दी सुद्धा माझ्या मुलांना झालेली नाही. वाव, ग्रेट ग्रेट. बघा, आपले मुलं आता बऱ्यापैकी लहान असतात, आपण स्वतः पुरता सकस संतुलित आहार घेतो, पण रोजच्या जेवणामधून लहान मुलांना जे प्रथिने लागतात, जे जीवनसत्व लागतात ना, ते मिळत नाही रोजच्या जेवणामध्ये. आणि जे जे जेवण जेवलं पाहिजे आपल्या लहान मुलांनी, डॉक्टर सांगतात की हिरवे पालेभाज्या मुलांना द्या, पण ते आवडीने खात नाहीत. ओके. मग आपला सकस संतुलित आहार आहे लहान मुलांचा, टेस्ट मध्ये पण खूप छान आहे. तर नक्कीच आवर्जून तुम्ही, जर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना देऊन बघा. मॅडमने सुद्धा स्वतःपुरता सकस संतुलित आहार ठेवला नाहीये, सरांनी सुद्धा स्वतःपुरता नाही ठेवला, तर त्यांच्या मुलांना सुद्धा दिला. ओके. तर त्यांच्यामध्ये काय काय प्रगती झाली मॅडम? एक मिनिट सर, माझी मुलगी आहे, 4 वर्षाची मुलगी होती माझी. तर माझ्या मुलीला 1 वर्षापासून तिला शीचा त्रास खूप व्हायचा तिला, म्हणजे कडक व्हायची एकदम शी तिला. ती एवढी अस्वस्थ व्हायची माझी मुलगी, खूप अस्वस्थ होती. मी म्हणजे एवढ्या जिल्ह्यामधला एकही दवाखाना सोडला नाही की त्या दवाखान्यामध्ये माझ्या मुलीला नेलं नसेल मी. एवढा आम्ही परेशान होतो. पण जेव्हापासून मी माझ्या मुलीला डायनोशेक आहार चालू केलाय, त्याच्या अगदी 15 दिवसापासून माझ्या मुलीला कुठल्या डॉक्टरकडे नेण्याची मला गरज लागली नाही. एवढी जादू आहे या आहारामध्ये. येस येस. अमेझिंग अमेझिंग. त्यांच्या मुलीचा त्रास होता की तिला शी होत नव्हती, एकदम कडक व्हायची, त्यासाठी खूप सारे ट्रीटमेंट घेतल्या मॅडमने, पण सकस संतुलित आहार सुरू केल्यापासून तिच्या बॉडीतली कमतरता भरून निघाली. नक्की काय पाहिजे बॉडीला ते मिळायला लागलं आणि त्यानुसार हळूहळू तो प्रॉब्लेम शॉर्ट आउट व्हायला लागला. ओके. तर आता पुन्हा तो प्रॉब्लेम तुम्हाला जाणवला का तिच्यामध्ये? नाही सर, आता कसाच प्रॉब्लेम नाही तिला, अजिबात जाणवत नाही तिला प्रॉब्लेम. येस येस येस. ग्रेट. किती टाइम घेते ती सकस संतुलित आहार?
2 वेळेस घेते सर, कधी 2 वेळेस घेते, कधी 3 वेळेस घेते. तिला आठवण आली की मागते ती. वाव, ग्रेट, अमेझिंग. म्हणजे पूर्ण फॅमिली तुमची आता सध्या फिट आहे, मेडिकल फ्री लाईफ जगतायत. ओके, ह्या सगळ्यांचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल मॅडम? तर या सगळ्यांचं श्रेय या सकस संतुलित आहार आणि आमच्या कोचला. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट, खूप म्हणजे छान. आमच्या कोचचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असे आमचे कोच आहेत. येस येस येस, नक्कीच मॅडम. लोकांना हेल्प करणं सध्या खूप गरज आहे आणि लोकांना कसं आहे की प्रत्येक व्यक्ती लगेच विश्वास ठेवेल अशातला काही भाग नसतो. तुम्ही तुमच्या कोचवर विश्वास ठेवला, सकस संतुलित आहार घेऊन बघितला, म्हणजे अनुभव घेऊन बघितला आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना दिला असेल किंवा मुलींना दिला असेल आणि तुम्ही आता ते कंटिन्यू ठेवला, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काही काही व्यक्ती असतात ना की ते 2 महिने 3 महिने प्रॉपर सगळ्या गोष्टी करतात आणि नंतर सगळं बंद करून टाकतात. त्यांचे कोच त्यांना सांगतात की बाबा हे घेणं का महत्वाचं आहे, हे का घेतलं पाहिजे. ओके, तर थँक्यू. तुम्ही तुमचा अनुभव खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. नक्कीच नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वर्कआउटच्या बाबतीत म्हणाल तर खूप अमेझिंग आणि पॉवरफुल आज वर्कआउट तुम्ही गाईड केलंय सगळ्यांना, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. Thank you, sir. संधी दिली आम्हाला 1 तास वर्कआउट करण्याची सिस्टीम तर्फे, त्यामुळे सर्वांचं परत एकदा थँक्यू करतो. येस 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 येस. चलो, हा अशोक हिरवे सर, म्हणजे त्यांची फॅमिली आहे ना, त्यांचा हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. थँक्यू हिरवे फॅमिली, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सर.